या आयोजकांच्या मार्फत सांगायचं झालं तर 25 ते 26 या रेंज मधले हे वय वर्ष असलेले आयोजक आहेत. काय टॅलेंट केलाय आणि विचार केला तर पर्व तिसऱ्या मध्ये दाखल होत असताना प्रत्येक पर्वामध्ये एक आगलं वेगळं आयोजन काहीतरी वेगळं करण्याचं धाडस केलं आणि धाडस करत असताना शेवटचा दिवस गोड व्हावा या अपेक्षेने मात्र या स्पर्धेला सुरुवात देखील झाली होती आणि शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचत असताना या आजच्या दिवसातील तिसरा पहिल्या फेरीचा सामना आपल्या समोर रंगणार आहे. तो रॉयल उल्वे त्यांच्या विरोधात असेल निकेत स्मृती शाबाद संघ. तर विनंती आहे प्रेक्षकांना तो पडदा सोडायचा आहे. आपण जिथे बसला आहात तर पडद्याच्या पाठीमागे बसा प्लीज. सामन्याला सुरुवात होईल. रॉयल उल्वे आणि निकेत स्मृती शाहबाज. आजच्या दिवसामध्ये विचार केला तर पहिला सामना मात्र आपण पाहिला एपी बॉईज विरोधात दिवाळी या संघादरम्यान. त्यामध्ये एपी बॉईज संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. दुसरा सामना एक वाटलं होतं सुरुवात चांगली झाली होती नेरुल संघाची, परंतु शिरवणे संघाच्या गोलंदाजाने इथून नमवलं आणि शिरवणे संघ एक सामना जिंकलाय. आता मात्र तिसरी लढत चालू होते. पहिला गोलंदाज आघाडीचा गोलंदाज वापरला जातोय सचिन लांगी, त्याच्यावर केला जातोय प्रहार, परंतु इम्तियाज झेल खाली येतोय आणि पहिला गडी बाद होतोय तो तेजस कोहली. बॅक टू द डगआउट देखील पाहायला मिळेल. फलंदाजीला सामोरं जात असताना निराश मानेने मात्र तंबूच्या आश्रयाला. सुरेख असं आयोजन देखील पाहायला मिळतोय. दिवस रात्र ही स्पर्धा देखील आहे आणि इथून मात्र शेवटचा दिवस आहे चौथा. पुढच्या वर्षी देखील आयोजकांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की 2 लाखाची फक्त नाईट टुर्नामेंट ठेवण्याचं प्रयत्न देखील असेल. त्यांच्या प्रयत्नांना आपलं पाठी राखणं असणं देखील तितकंच गरजेचं असेल. यंग टॅलेंटेड यंगस्टर सर्व आयोजक पाहायला मिळतात. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर आकाश मात्र दाखल झालाय रॉयल उल्वे संघाच्या वतीने. विचार केला तर कोणतेही खातं अजून उघडलं नाही. पहिल्याच चेंडूवर मात्र सलामीला आलेला तेजस याला मात्र तंबूच्या आश्रयाला परतवलं गेलं. तर नक्कीच एक्स्ट्रा प्लेअरच्या माध्यमातून 12वा प्लेअर बिपिन याच्या माध्यमातून सांगण्यात आलं की रॉयल उल्वे संघाचा हा एक भरोशाचा फलंदाज होता तेजस कोहली, ज्याच्यावर मात्र पूर्ण जबाबदारी होती, परंतु जबाबदारी काय साकारता आली नाही. निराश मानेने मात्र कोणताही भोपला न फोडता इथून तंबूच्या आश्रयात तेजस गेला. परंतु येणारा फलंदाज आकाश याच्यावर पूर्ण जबाबदारी असेल. तर पाहूया दोन्ही फलंदाज आकाश आणि गीतेश कोणत्या पद्धतीने जबाबदारी स्वीकारतायत. इथून मात्र विकेट केला जातोय आणि आता मात्र चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल आउट ऑफ द पार्क. षटकार षटकाराच्या साह्याने इथून मात्र स्वतःचं वैयक्तिक खातं खोलून देतोय तो आकाश मडवी, ज्यासाठी मात्र 1 डाऊनला पाठवलं गेलं होतं. सुरुवात चांगली केली परंतु शेवट देखील तितकंच चांगलं करून द्यावं लागेल, कारण मागचे 2 सामने पाहिले धावसंख्या चेसिंग करत असताना दोन्ही संघ जे मात्र पराभव पत्करावा लागला. सुरुवात चांगली झाली होती परंतु तदनंतर काहीसा धावसंख्येला मात्र आळा घातला गोलंदाजी करणाऱ्या संघाने आणि इथून मात्र षटकारानंतर आकाशाच्या बॅटमधून 1 बाउन्स ट्रॅव्हल झालेला चेंडू मात्र चौकार देखील पाहायला मिळतोय. जिथे कुठे विचार केला तर पहिल्या चेंडूवर बिग विकेट मिळाली होती, कुठेतरी दडपण असेल का असं मात्र वाटलं होतं, परंतु दडपणाला झुगारून तिसऱ्या क्रमांकावर दाखल झाल्यानंतर 2 चेंडूमध्ये 10 धावांचं योगदान आतापर्यंत देत होता आकाश मडवी. रॉयल उल्वे संघाचा हा फलंदाज देखील पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच देखील पाहायला मिळेल आपल्याला युनायटेड कुक्षेद आणि बेलापूर 11 बेलापूर या 2 संघादरम्यान. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका आहे आणि परंतु चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकार. तर नक्कीच सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळते आकाश मडवी याची. 3 चेंडू फेस केले, 2 षटकार 1 चौकार म्हणजे 16 धावा.
तर चांगली सुरुवात पाहायला मिळते रॉयल उल्वे संघाची, परंतु काहीसं कमबॅक करून देणं तितकंच गरजेचं असेल आणि ती कमबॅक करून देत असताना पाचवा चेंडू मात्र निर्धाव. या षटकाचा विचार केला तर शेवटचा चेंडू देखील असेल. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर षटकार, चौकार, षटकार आणि डट. तर शेवटचा चेंडू कोणत्या पद्धतीचा असेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असेल. हा देखील बिगिट केला जाईल आणि चेंडू पाहता पाहता जातोय सीमा रेषा पार. चौकार. एकूण 5 चेंडूंचा खेळ करत 20 धावा आपल्या खात्यावर जोडल्यात त्या आकाश याने संघाला देखील एक गडी बाद. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 20. सुरेख अशी सुरुवात करून दिली ती रॉयल उल्वे संघासाठी फलंदाज आकाश याच्या माध्यमातून. तर काहीसा महागडा ठरतोय सचिन लांगी. भरोशाचा गोलंदाज होता निकेत स्मृती शाहबाद संघाचा. त्याने मात्र भरोसा दाखवला होता पहिल्या चेंडूवर विकेट घेतल्यानंतर, परंतु तदनंतर ज्या पद्धतीने आकाश मैदानात उतरला आणि त्याच्या बॅटमधून मात्र चौकार आणि षटकारांची आतिषबाजी देखील पाहायला मिळाली. नवीन गोलंदाज P2चं दुसरं षटक हाताळण्यासाठी आशिष जहा याला मात्र दाखल केलं. इथं काहीसा कमबॅक करून तितकंच देणं गरजेचं असेल. पहिलाच चेंडू फेस करत असताना सलामीला आलेला गीतेश मडवी याच्या बॅटमधून निघालेला हा चेंडू देऊन जाईल 4 धावा. आणि 4 धावाने धावसंख्या वाढत असताना रॉयल उल्वे नाणेफेक हरल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करत असताना जाऊन पोचला जाईल तो एक गडी बाद 24. पहिल्या चेंडूवर चौकाराच्या साह्याने आशिष याचं स्वागत केलं जात आहे फलंदाज गीतेश याच्या माध्यमातून. आता मात्र काहीसा दडपण पाहायला मिळेल का गोलंदाजावर, कारण विचार केला तर पहिला चेंडू अति महत्वाचा असतो गोलंदाजाचा, कारण त्या चेंडूवर मात्र गोलंदाजाचं पुढची फेकी देखील महत्वाची असते, कारण कोणत्या टप्प्यावर फेकणं, दडपण इथं झुगारून गोलंदाजी करणं तितकी आवश्यकता असेल आशिष याची. तर मात्र काहीसा कमबॅक करून देतोय, कारण चौकारानंतर एक चांगल्या क्रिकेटरचं पहिली सिंगल येते या इनिंगची. चेंडू क्रमांक 8 याच्यावर चौकार षटकार फक्त पाहायला मिळाले होते आणि 8व्या चेंडूवर मात्र चौकार येतोय. सुरेख अशी माहिती आमच्यापर्यंत करण चव्हाण याच्या माध्यमातून दिली जाते. गुणलेखाच्या माध्यमातून आपल्यासोबत जोडले देखील आहेत साईबाबा चषक 2022. आणि आता मात्र सुरेख क्षेत्ररक्षण निर्धाव चेंडू क्रमांक 1 या षटकातील फेकून देतोय तो आशिष. काहीसा कमबॅक करून देतोय. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, त्यानंतर एक सिंगल आणि आता मात्र डट बॉल. 3 चेंडू अजून देखील शिल्लक असतील पॉवर प्लेचं दुसऱ्या षटकातील. तर मात्र विकेट केला जातोय आखूड पद्धतीचा चेंडू आणि त्याच्यावर घेतला जातोय खरपूस समाचार. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार. धावसंख्या 31. एक गडी बाद 31 धावा. धावफलक रॉयल उल्वे परिसरातून हा दाखल झालेला संघ आणि आपल्या नावाची छाप सोडून देण्यासाठी फलंदाज देखील इथून पाहायला मिळतात. पहिल्याच चेंडूवर सुरुवातीला विकेट पडली, त्यानंतर मात्र कोणतीही शांतता दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली नाहीये. चौकार आणि षटकार, फक्त एक सिंगल देखील आहे. 31 धावा आतापर्यंत धावफलकावर जोडलेत. काहीसा महागडा ठरतोय तो आशिष झा. आतापर्यंत शेवटचा चेंडू देखील आहे. 11 धावा खर्च केल्यात, परंतु 2 निर्धाव देखील फेकल्यात. हा देखील निर्धाव येईल आणि षटक क्रमांक 2 संपुष्टात येतोय. काहीसा कमबॅक करून देतोय. 3 निर्धाव चेंडू, 1 चौकार, 1 षटकार आणि 1 सिंगल, अशा रीतीने 11 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला कारण तर सचिन लांगी भरोशाचा गोलंदाज होता, ज्याच्यावर मात्र पूर्ण जबाबदारी होती. तो काहीसा महागडा ठरला, परंतु त्याच्या
पावलांवर पाऊल न ठेवता इथून मात्र आशिष याने सुरेख अशी गोलंदाजी केली, एक चौकार षटकार खाल्ला, मात्र 11च धावा खर्च केला आणि 2 षटकांच्या अखेरीस रॉयल उल्वे संघाची धावा संख्या जाऊन पोहोचली ती 1 गडी बाद 31 या आकड्यावर. नेक्स्ट मॅच असेल युनायटेड कुक्षेत आणि बेलापूर 11 बेलापूर. दोन्ही संघाचे संघनायक विनंती असेल ही इनिंग संपण्या अगोदर आपल्याला आमच्या सोबत जोडायचं आहे. टॉस केला जाईल. तर नक्कीच आता मात्र सुरुवातीच्या 2 गोलंदाजांनी प्रहार खाल्ल्यानंतर इथून मात्र 17 वर्षाचा गोलंदाज ज्याने मात्र GPL सारखी स्पर्धा गाजवली, EPL सारखी स्पर्धा गाजवली, त्याच्यावर मात्र आता फरहान याच्या माध्यमातून जो कर्णधार आहे, ज्याच्या माध्यमातून इथून जबाबदारी दिली जाते आणि कोणत्या पद्धतीने जबाबदारीला सामोरं जाईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असेल. कारण विचार केला सचिन अनुभवी गोलंदाज आहे, त्याने 20 धावा खर्च केल्या, त्यानंतर आशिष याने 11 धावा आणि आता मात्र गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज झालाय तो सचिन शर्मा. पहिला चेंडू इथून मात्र सन्मान दिला जातोय तो फलंदाज गीतेश. आतापर्यंत 3 चेंडू फेस केले गीतेश यांनी सलामीला आल्यानंतर, 1 चौकार पाहायला मिळाला आणि 2 सिंगल, एकूण अशा 6 धावा वैयक्तिकरित्या. आणि विचार केला तर वन डाऊनच्या माध्यमातून आकाश देखील मैदानात दाखल झाला आणि आकाशाच्या माध्यमातून आकाशाला गवसणी घालणारे फटके देखील पाहायला मिळाले. इथून मात्र लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता, परंतु 1 धाव कंप्लीट केली आणि क्षेत्ररक्षक राज लक्ष्मण कोळी इथून मात्र दाखल झाला, चेंडू फेकलाय आणि एका धावेवर समाधान मानत असताना संत गतीचं क्रिकेट तिसऱ्या षटकामध्ये काहीस जखडून ठेवलंय फलंदाजाला. गोलंदाज सचिन शर्मा याच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 33, लॉस ऑफ 1 विकेट्स. आता मात्र डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न अपयशी ठरतो, परंतु यष्टीरक्षण पंकज कोळी सुरेख असं यष्टीरक्षण केलं जाते, कोणती चूक केली जात नाहीये आणि काहीसा कमबॅक करून देते तो सचिन. नक्कीच विचार केला तर 3 चेंडू फेकलेत, 17 वर्षाचा गोलंदाज, यंग टॅलेंटेड आहे, नक्कीच भविष्य देखील असेल निकेत स्मृती शाहबाज संघाचं. आता देखील सुरेख चेंडू स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न, परंतु बॅकअप तितकं चांगलं येतं फरहान याच्या माध्यमातून. आणि विचार केला तर 4 चेंडू फेकलेत आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. ज्या पद्धतीने उल्लेख केला गेला एकता प्रीमियर लीग, ग्रामपंचायत प्रीमियर लीग सारखी स्पर्धा या गोलंदाजाने गाजवली, त्याच्यावर मात्र जबाबदारी दिली असताना जबाबदारीला स्वीकारून गोलंदाजी करतो तो सचिन शर्मा. धावसंख्या रॉयल उल्वे संघाची 1 गडी बाद 33. 2 षटकाच्या अखेरीस 31 धावा होत्या, त्यानंतर 2 सिंगल आणि बॅक टू बॅक 2 निर्धाव. हा देखील तिसरा निर्धाव येतो, परंतु थोडस फंबलिंग पाहायला मिळालं, परंतु कोणती धाव घेण्याचं मानस इथे पाहायला देखील मिळालं नाही. आणि निर्धाव चेंडू क्रमांक 3 या षटकातील सलग शेवटचा चेंडू अति महत्वाचा. ज्या वेळेला आपण 2 सामने आजच्या दिवसातले सुरुवातीचे पाहिले त्या पद्धतीने 2 पहिल्या षटकामध्ये प्रहार, त्यानंतर काहीसा गोलंदाजांचं कमबॅक, त्याच पद्धतीचा तिसरा सामना रंगला जाईल का हा देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. परंतु आता काहीस लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू फेकून दिला तो सचिन याच्या माध्यमातून अवांतर धावसंख्येत. आणि या इनिंगचा पहिला अभ्यंतर चेंडू सचिन आपल्या नावावर करतोय आणि धावसंख्या 1 ने वाढत असताना 34 धावा. शेवटचा चेंडू आणि शेवटची चेंडू फेकत असताना काहीशी कसरत इथून करावी लागते सचिन याला. डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न, सुरेख फेकी केली आहे क्षेत्ररक्षक आशिष झा. फक्त 1 धाव, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सचिन शर्मा यंग टॅलेंटेड आहे, फक्त 4 धावा खर्च केल्यात. तर 3 षटकाच्या अखेरीस
एक गडी बाद संघाची धावसंख्या 35 या आकड्यावर. चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज इथून मात्र निलेश कोळी, ज्याच्या वाणीतून आपण 4 दिवसामध्ये या शृंखलेसाठी आवाज देखील ऐकला, तो मात्र आता आपल्या गोलंदाजीची छाप सोडण्यासाठी मात्र मैदानात देखील उतरलाय. धावसंख्या 35, 35 धावा. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी सज्ज झालाय तो निलेश कोळी. आणि नेक्स्ट मॅच असेल युनायटेड कुक्षेत संघाचा संघनायक, विनंती असेल बेलापूर संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. तरी युनायटेड कुक्षेत संघाचा संघनायक आपल्याला देखील ही इनिंग सामन्या अगोदर दाखल व्हायचा आहे. सुरेख चेंडू, निलेश कोळी, पहिला निर्धाव चेंडूने मात्र चौथ्या षटकाची सुरुवात देखील झालेली पाहायला मिळते. ज्या फलंदाजाने इथून मात्र गीतेश सलामीला आल्यानंतर सुरुवात चांगली करून दिली होती, त्याला मात्र जखडून ठेवलं जात आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न तिथे मात्र इम्तियाज, इथून मात्र खराब फेकी होते. एकरी धावसंख्येला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं जातं दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. चित्त्याच्या चपलाईने धावा काढण्यात तरबेज दोन फलंदाज गीतेश आणि आकाश पाहायला मिळाले. पहिली दुसरी धाव, दोन अंकाची धाव या इनिंगची पाहायला मिळते या फलंदाजांकडून. आणि 2 धावाने धावफलक पुढे सरसावत असताना 37 धावा इथून मात्र चौका रोखाव्या लागतील शहाबाज संघाला. आखूड पद्धतीचा चेंडू होता, परंतु तिथे डॅनी सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव आणि स्ट्राईक रोटेट करण्याचं काम गीतेशाच्या माध्यमातून करून दिलं जातं. कारण विचार केला कारण तर आकाशाच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळाले, त्याला सातत्याने स्ट्राईकवर आणणं देखील तितकंच गरजेचं असेल. धावसंख्या 1 ने वाढत असताना 38 धावा धावफलकावर देखील पाहायला मिळतात. 27 या धावेचं योगदान आतापर्यंत आणि तळ टोकून देखील खेळपट्टीवर पाहायला मिळतोय तो आकाश. आता मात्र चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. धावसंख्येवर 1 ने फक्त भरणा होईल, धावसंख्या जाऊन पोहोचली जाईल ती 39 या आकड्यावर. 39 धावा धावफलकावर. सुरेख अशी गोलंदाजी करतोय. 4 चेंडू 4 धावा खर्च केला त्या निलेश कोळी. आपल्या नावाला साजेशी अशी गोलंदाजी करतोय तो निलेश. पुन्हा एकदा आखूड पद्धतीचा चेंडू होता, भिरकवण्याचा प्रयत्न असफल ठरतोय, परंतु पंचांचा इशारा येतोय. चेंडू काहीसा ऑफस्टंपच्या बाहेर जाऊन देखील दाखल झाला आणि अभ्यंतरची धावसंख्या ऍड होत असताना संघाची धावसंख्या 40. थोडीशी दिशा भरकडली जाते निलेशाची. आणि आता मात्र लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक पंकज कोहली याच्याकडून ही अपेक्षा देखील नसेल, परंतु तितकंच धावा मात्र लुटण्यामध्ये दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 धावा पुन्हा एकदा लुटल्यात आणि 2 धावांनी धावसंख्या 42. षटक क्रमांक 4 संपुष्टात येतोय. शेवटचा चेंडू माफ करा, एक अभ्यंतर होता. निलेश कोहली मोठ्या पटकांपासून नक्कीच वंचित ठेवले आणि आता मात्र पुन्हा एकदा अभ्यंतर, काहीसा ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि धावसंख्या 1 ने वाढत असताना 43 धावा. आतापर्यंत 2 अभ्यंतर चेंडू फेकले त्या षटकामध्ये निलेश कोहली याने, परंतु मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. हे देखील जमेची बाजू असेल शहाबाज संघासाठी. मात्र बिगिट केला जातो. मिस टायमिंग फटका, चेंडू खाली. फरहान स्वतः कॅप्टन आहे आणि अखेर मैदानामध्ये झंझावणारं वादळ
आकाश मडवी मात्र तंबूच्या आश्रयाला. पहिला विकेट शून्यावर गेला होता. त्यानंतर मात्र आकाश मैदानात उतरला आणि आकाशाला गवसणी घालणारे फटके आकाशाच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाले. 12 चेंडू आणि 30 धावांचं योगदान इथून मात्र आकाशाच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतं. नवीन फलंदाज आकाशाची जागा भरून काढण्यासाठी सूरज पाटील देखील दाखल होईल. तर शेवटच्या षटकासाठी इथून कोणत्या गोलंदाजावर मात्र जबाबदारी दिली जाईल हे देखील पाहणं गरजेचं असेल. 4 षटकांच्या अखेरीस रॉयल उल्वे संघ जाऊन पोहोचला जातोय 2 गडी बाद 43. तर शेवटच्या षटकासाठी मात्र जबाबदारी दिली आहे ती सचिन शर्मा, ज्याने मात्र तिसऱ्या क्रमांकाचं षटक हाताळलं आणि फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यावर मात्र पूर्णपणे जबाबदारी असेल. तर दुसऱ्या बाजूने विचार केला तर मोठी धावसंख्या उभारण्यासाठी दाखल झालेला रॉयल उल्वे हा संघ आणि या संघातील सलामीला आलेला गीतेश आणि 4थ्या क्रमांकावर नुकताच दाखल झालेला सूरज. नेक्स्ट मॅच असेल युनायटेड कुक्षेत संघाचा संघनायक विनंती आपण यायचा आहे. तर मात्र पहिल्याच चेंडूवर बिगिट केला जातोय आणि चेंडू भिरकावून दिला जातोय सूरज पाटीलच्या माध्यमातून आउट ऑफ द पार्क षटकार. ज्या पद्धतीने आकाश मडवी यांनी सुरुवात केली होती आपल्या इनिंगची षटकाराने, त्याच पद्धतीने त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला सूरज देखील षटकाराच्या साह्याने आपल्या इनिंगची सुरुवात करून देत असताना ज्या गोलंदाजाने जखडून ठेवलं तिसऱ्या षटकामध्ये त्याच्यावर मात्र इथून प्रतिहल्ला केला जातोय. षटकाराच्या साह्याने संघाची धावसंख्या 49, 49 धावा. तर येणारे 5 चेंडू मात्र सांगून जातील कोणत्या धावसंख्येचा टार्गेट इथून उभारला जाईल. काहीसा कमबॅक करून देतोय. जशाच तसा उत्तर, तू मला षटकार मारशील तर मी मात्र तुझी दांडी गोल करून तंबूच्या आश्रयाला पाठवून देईल हे सांगून देतोय 17 वर्षाचा सचिन शर्मा, फलंदाज क्रमांक 3. इथून मात्र बॅक टू द डगआउट 49, 49 या आकड्यावर. नवीन फलंदाज चंदन मडवी मात्र दाखल होतोय 5व्या क्रमांकावर रॉयल उल्वे संघाकडून. वय वर्ष 19 देखील आहे चंदन याचं. आणि आता बिग बॅटल पाहायला मिळेलं यंग टॅलेंटेड टू यंग टॅलेंटेड, अंडर 19 टू अंडर 19 इज बॅटल देखील असेल मैदानामध्ये. गोलंदाज भारी पडेल की फलंदाज हे मात्र सांगून जाणारे 4 चेंडू नक्कीच आपल्या समोर लाईव्ह थेट प्रक्षेपणच्या माध्यमातून पनवेल टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून देखील दाखवले जातात आणि त्या माध्यमातून युट्यूबच्या साह्याने आपल्या समोर जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं देखील सहर्ष स्वागत असेल साईबाबा चषक 2022 मध्ये. तर लास्ट कॉल असेल युनायटेड कुक्षेत संघाचा संघनायक आपण यायचा आहे. इथून मात्र पहिलाच चेंडू फेस करत असताना मात्र सचिन शर्मा काहीसा दिशा भरकटली जाते. 50 धावा धावफलकावर. हाफ सेंचुरी मात्र रॉयल उल्वे संघाची देखील पाहायला मिळते. विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये हवा तसा संपर्क होत नाही आणि फक्त एकच धाव, एका धावेने समाधान मानत असताना स्ट्राईकला मात्र गीतेश जो सलामीला आलेला फलंदाज त्याला मात्र स्ट्राईकवर आणून देण्याचं काम
इथून मात्र चंदनाच्या माध्यमातून केलं जात आहे. 3 चेंडू अजून देखील शिल्लक असेल. गोलंदाज सचिन पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर अभ्यंतर आणि त्यानंतर मात्र सिंगल. तर मात्र सूर्य कसं क्षेत्ररक्षण होते, धावचित होईल का, परंतु गॅदर चुकीचं होतंय आणि आवश्यकता नसताना मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये गीतेश सलामीला आलेला हा देखील जाईल डगआउटच्या दिशेने. फलंदाज क्रमांक 4 बॅक टू द पॅव्हेलियन रॉयल उल्वे संघाचा 52 या धाव संख्येवर. तर गीतेशाचा विचार केला तर 10 चेंडूंचा खेळ करत 10 धावा. नवीन फलंदाज विनय देखील दाखल झालाय 6व्या क्रमांकावर. येणारे चेंडू इथून मात्र शिल्लक असतील 2, ज्याच्या माध्यमातून मात्र कोणत्या धावसंख्येचा टार्गेट इथून उभारला जाईल त्यासाठी गोलंदाज सचिन शर्मा देखील सज्ज आहे. आतापर्यंत विचार केला 4 चेंडू, 2 अभ्यंतर, 1 षटकार आणि 1 सिंगल, म्हणजे एकूणच विचार केला तर 9 धावा. 9 धावा खर्च केल्यात सचिन शर्मा याने. आता मात्र लेग स्टंप सोडून जाणारा पुन्हा एकदा चेंडू फेकला जातोय सचिन शर्मा याच्या माध्यमातून. अभ्यंतरचा इशारा येतोय सिद्धू टोले सरांच्या माध्यमातून, जे पंचांच्या भूमिकेत आपल्याला 4 दिवस पाहायला मिळाले. त्यांच्या समवेत नितेश हे देखील सज्ज झाले. 2 बंधूंची जोडी पंचांच्या भूमिकेत देखील पाहायला मिळते. बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा येतो बॅक टू बॅक दुसरा अभ्यंतर. आता मात्र ऑफ स्टंप सोडून जाणारा हा चेंडू देखील होता. काहीसा दडपण देखील पाहायला मिळते कारण शेवटचं षटक हाताळतोय तो सचिन शर्मा. आता मात्र बिग हिट केला जातो परंतु मिस टायमिंग फटका. पुन्हा एकदा चेंडू खाली येतोय तो आशिष झहा, फलंदाज क्रमांक 5 इथून बॅक टू द पॅव्हेलियन रॉयल उल्वेज संघाचा. तर मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 54. टार्गेट सेट करणारा चेंडू देखील असेल. तर नवीन फलंदाज संदेश कोळी, नॉन स्ट्राईक एंडला असेल, स्ट्राईक एंडला चंदन मडवी हा फलंदाज देखील असेल. तर पाहूया कोणत्या धावसंख्येचा टार्गेट इथून सेट केला जाईल. इथून मात्र फरहान याच्या माध्यमातून होते गफलत, परंतु बॅकअप चांगला होता. एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा शेवटच्या चेंडूवर अर्जित केले आणि 3ऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना चंदनला मात्र धावचित व्हावं लागेल. तर विनंती असेल युनायटेड कुक्षेत संघाचा संघनायक. धावसंख्या धावफलकावर अब तक 56 आणि धावसंख्येचा टार्गेट असेल 57. टॉसला यायचं आहे कुक्षेत संघाचा संघनायक. लास्ट कॉल आहे आपल्याला. दुसरी इनिंगला सुरुवात होईल. चेंडू पडण्या अगोदर जर आपण दाखल झाला नाही तर यायचं आहे संघनायक. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस उडवायचा आहे प्लीज. सत्तावन्न धावांचा टार्गेट देखील आहे. निकेत स्मृती शाबाद संघासमोर चालू असलेली लढत आपण देखील पाहतात. रॉयल उल्वे विरोधात निकेत स्मृती शाबाज. साईबाबा चषक 2022 पर्व क्रमांक 3 शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचत असताना मात्र
सुरेख असं आयोजन देखील पाहायला मिळालं आणि तर इथून टॉस केला जाईल. या शृंखलेतील पहिल्या फेरीचा शेवटचा सामना बेलापूर 11 बेलापूर आणि त्यांच्या विरोधात युनायटेड कुक्षेत. टॉस साठी आपल्या समोर मात्र जोडले जातील विघ्नेशजी मडवी सर. तर विनंती आहे लाईनअप मध्ये जायचं आहे उल्वे संघ. तर चला युनायटेड कुक्षेत संघाचा संगणक या प्लीज टॉस करून घ्यायचा आहे इनिंग ब्रेक मध्ये. तर 11.4च्या सरासरी तुम्हाला धावगती प्राप्त करावी लागेल ती निकेत स्मृती शाबाद संघाला. सलामीची आघाडीची जोडी इथून मात्र सचिन लांगी आणि डॅनी याला देखील आपण पाहूया या सामन्यामध्ये कोणता संघ विजय संपादन करेल. तर 57 धावांचं टार्गेट देखील आहे. आपण पाहतात साईबाबा चषक 2022 डे नाईट ही स्पर्धा देखील आहे. तर आदरणीय श्री सागर म्हात्रे साहेबांचं आगमन झालं. त्यांना देखील विनंती असेल आपलं सहर्ष स्वागत असेल व्यासपीठावर. आपण आसनस्थ देखील व्हायचं आहे. चालू असलेली लढत आपण पाहतात रॉयल उल्वे त्यांच्या विरोधात निकेत स्मृती शाबाज. 57 धावांचा टार्गेट क्षेत्ररक्षण सजवायचं आहे रॉयल उल्वे संघ. शेवटचा दिवस असल्या कारणाने आपल्याला विनंती करतोय की थोडंसं सहकार्य आपल्या माध्यमातून देखील गरजेचं असेल. 2 सेमीफायनल आणि 1 फायनल अशा आजच्या दिवसामध्ये 3 एक्स्ट्राच्या मॅचेस देखील आहेत. त्या कारणामुळे आपल्याला आव्हान केलं जाते. थोड्याच वेळात सागर म्हात्रे साहेबांचं आगमन देखील होईल. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. तर भूषण पाटील यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. तर सागर म्हात्रे आपण यायचं आहे. सागरदादा म्हात्रे आपलं सहर्ष स्वागत असेल. तर चालू असलेली लढत आपण पाहतात 57 धावांचं टार्गेट आहे निकेत स्मृती शाबाज संघासमोर. त्यासाठी मात्र 2 आघाडीचे सलामीचे फलंदाज दाखल देखील झाले सचिन लांगी आणि उमेश कोहली उर्फ डॅनी. तर तेजस कोहली सलामीचा गोलंदाज रॉयल उल्वे संघाचा. सागर साहेबांचं आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. व्यासपीठाची शोभा आपल्या दरम्यान देखील वाढवली जाते. याच दरम्यान सामन्याला होईल सुरुवात. दुसऱ्या सत्रामध्ये जात असताना
पुन्हा एकदा घेऊन चलते मैदानावर साईबाबा चषक 2022 पर्व क्रमांक 3. फलंदाज तेजस कोळी. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं सचिन लांगी. पहिला चेंडू इथून मात्र लॉंग ऑनला. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती सचिन याने त्यावेळेला विकेट घेतलं होतं तेजस याचं, त्याचं सडेतड उत्तर देत असताना तेजस देखील पाहायला मिळतोय. तेजस गोलंदाजी करतोय आणि सचिनची विकेट बळकावतोय. तर विनंती आहे कौस्तुभ दादा म्हात्रे आपण यायचं आहे. तर पहिला हादरा बसलोय. पहिला बिग विकेट, पहिला मासा जाल्यामध्ये फसला जातो. तर रॉयल उल्वे संघाचा गोलंदाजी करत असताना तेजस कोहली याच्या माध्यमातून शाबाज संघाला लगावलेला हा मोठा हादरा. नवीन फलंदाज इम्तियाज मात्र तिसऱ्या क्रमांकावर दाखल झाला. तो निकेत स्मृती शाबाज या संघाकडून 57 धावांच्या टार्गेटला सामोरं जाण्यासाठी. तर विनंती असेल विघ्नेश सर आपण टॉस करून घ्यायचा आहे. आपल्यासोबत जोडले जातील युनायटेड कुक्षेत संघाचा संघनायक आणि बेलापूर 11 बेलापूर संघाचा संघनायक. वासू कोळी साहेब आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. युनायटेड कुक्षेत वर्सेस बेलापूर 11 बेलापूर. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत आणि आता टॉस केला जाईल. कोण बोलणार आहे? मी बोलतो. इकडे समोर कॅमेरा आहे असं. कोण बोलणार? मी. टेल इज कॉल हेड. यस युनायटेड कुक्षेत टीम टॉस जिंकलाय. समोर जर पाहिलं तर घरच्याच मैदानावर बेलापूर टीम खेळते आणि आज जर पाहिलं तर ही नाईट स्पर्धा आहे. टॉस जिंकलाय, पहिला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणार मी. पहिल्यांदाच नाईट मॅच खेळतोय, खूप दिवसानंतर मी खेळतोय आता. बघू, मला काय बेलापूरचं तेवढं काय माहिती नाही कोण कसा खेळतोय, तरी पण आम्ही ट्राय करणार 40-45 आतमध्ये त्यांना रोखण्याचा. हे संपूर्ण आयोजन बघताना समजा एक मॅच आपण जिंकतोय, पहिली मॅच जिंकतो तर थेट प्रकाश झोतातील किंवा डे नाईट मॅच खेळायला मिळेल, तर काय वाटतोय विश्वास की आपली टीम कुठपत स्ट्रॉंग आहे की यस बेलापूर सारख्या या यजमान संघाला पराभूत करेल? सर्व यंग प्लेयर आहेत आमच्यात. बघू, आम्ही ट्राय करू, त्यांना हरवण्याचा प्रयत्न करू. यस, विश यू ऑल द बेस्ट. तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. युनायटेड कुक्षे टीमने टॉस जिंकला कॅप्टनने आणि निर्णय घेतला की आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि आमंत्रित केले बेलापूर टीमला की बॅटिंग करण्यासाठी. पाहूया या मॅच मध्ये काय होतंय. एकीकडे यजमान संघ आहे आणि दुसरीकडे युनायटेड कुक्षे सारखा एक नवीन संघ आहे. या दोन संघांमध्ये एक बॅटल नक्कीच पाहायला मिळेल आणि बेलापूर गावाचं लक्ष असेल आपल्या गावातील खेळाडू कशा पद्धतीने आपल्याच आयोजनामध्ये सामना करतील. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामना सुरू आहे आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या समेत जोडले जातील विजय म्हात्रे. ओर टू विजय सर. तर दुसरा हादरा इथून मात्र इम्तियाज पॅव्हलिनच्या दिशेने देखील परतावला गेला आणि दुसरा हादरा बसला तो शाहबाज संघाला. काहीशी खराब सुरुवात पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा विचार केला तर तेजस कोहली याने धावा खर्च केल्या, त्या दोन विकेट्स बळकावल्या. एक उत्कृष्ट अशी गोलंदाजी, फलंदाजीमध्ये काहीसा कमतरता भासली.
जबाबदारी मात्र पार पाडता आली नाही, परंतु गोलंदाजी करत असताना दिलेल्या जबाबदारीला इथून मात्र साकारत असताना मात्र साजेशी अशी गोलंदाजी केली आणि नावाप्रमाणे दिलेल्या जबाबदारीला पार पडलं तेजस कोहली याने. तर दुसरा गोलंदाज चंदन मडवी मात्र दाखल झालाय. येणारे 24 चेंडू आणि 24 चेंडूंमध्ये 55 धावांचा इथून पाठलाग करावा लागेल तो निकेत स्मृती शहाबाज संघाला. इथून मात्र काहीसा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता सचिन याचा. सचिन शर्मा एक या धावसंख्येने स्वतःचं वैयक्तिक खातं उघडतोय आणि इथून मात्र पार्टनरशिप होणं तितकंच गरजेचं असेल निकेत स्मृती शहाबाज संघासाठी. कारण विचार केला तर सलामीला आलेला सचिन लांगी पहिल्या चेंडूवर बाद झाला, त्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी इम्तियाज दाखल झाला. इम्तियाज देखील स्वस्तात बाद झाला आणि आता मात्र डॅनी उमेश कोळी, परंतु 100% एफर्ट इथून लावला जातोय. क्षेत्ररक्षक अभिजित संघनायक आहे. इथून मात्र संघनायकाची जबाबदारी काय असते हे मात्र दाखवून देतोय, परंतु इथे चेक केला जाईल. निर्णय मात्र आपल्यापर्यंत थोड्याच वेळात पोहोचवला जाईल. तर पंच आपला जो निर्णय असेल तो आपण कृपया कळवा, कारण इथे थोडस व्यत्यय येतोय. तर इथून चौकार नसेल धावा धावून काढल्यात त्या तीन तीन धावा धावून काढल्यात. तसेच मोहन काका भोईर यांचं देखील आगमन झाले, त्यांना देखील विनंती असेल आपलं सहर्ष स्वागत असेल. आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचंय. षटक मार्गस्थ क्रमांक दुसरा हाताळतो तो चंदन, रॉयल उल्वे संघाचा गोलंदाज. पहिल्या चेंडूवर एक धाव, त्यानंतर 3 धावा आणि त्यानंतर 1 धावा, 5 धावा. धाफळकर ऍड होत असताना धावसंख्या 7. 3 चेंडू अजून देखील शिल्लक असतील. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू खोदून काढायचा होता उमेश कोळी उर्फ डॅनी, परंतु काहीसा दडपण पाहायला मिळतोय. 57 धावांचं भलं मोठं टार्गेट. अजून देखील 50 धावांची आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक असेल या षटकातील 2, म्हणजे 18 आणि 2 चेंडू 20 धावा. 20 चेंडू अजून देखील शिल्लक असतील. आखूड पद्धतीचा चेंडू बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू फेकून देतोय तो चंदन मडवी. मोठ्या फटक्यांपासून अजूनपर्यंत वंचित आहे शहाबाज संघ. 5 चेंडू डॉट खेळलाय तो उमेश कोहली उर्फ डॅनी. नवनिर्वाचित संघ देखील आहे. पहिलीच मॅच आहे, काहीसा दडपण देखील असेल शहाबाज संघावर, परंतु पाहूया 57 धावांच्या आव्हानाला कोणत्या पद्धतीने सामोरं जातात. आणि इथून मात्र सोपा लॉलीपॉप झेल जमिनीला दान. संधी देखील चालून आली आहे उमेश कोहलीसाठी. त्या संधीचं सोनं मैदानात करणं तितकंच गरजेचं असेल. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात येतोय. संघाची धावसंख्या 2 गडी बाद 8. येणारे 18 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता. इथून मात्र षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडणं तितकंच गरजेचं असेल निकेत स्मृती शहाबाज संघाला.
तर वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी इथून मात्र जबाबदारी दिली होती तेजस कोहली याने मात्र पहिलं षटक पॉवर प्लेचा हाताळत असताना 2 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केले. येणारे 18 चेंडू 49 धावांची आवश्यकता देखील आहे आणि त्यासाठी स्ट्राईक एंडला आपण फलंदाज सलामीला आलेला उमेश कोहली आतापर्यंत खेळ करतोय, परंतु अजून एखादाही मोठा फटका शाबाद संघाकडून पाहायला मिळाला नाहीये. अभ्यंतर चेंडूने मात्र सुरुवात होतीये. अभ्यंतर या धावसंख्येत भरणा होत असताना संघाची धावसंख्या 9 धावा जोडल्या गेल्यात. आखूड पद्धतीचा चेंडू होता, गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न सफल ठरतोय आणि अखेर काल या प्रयत्नांना यश येत असताना निर्धाव चेंडू क्रमांक 1 फेकून देतो या षटकातील गोलंदाज तेजस कोहली. पण मात्र हा देखील आखूड पद्धतीचा चेंडू होता, भिरकवण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू मात्र तिथून फील्ड होतोय. तत्पूर्वी मात्र दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून फक्त 2 धावा अर्जित केला जाते आणि 2 धावांनी धावफलक दुहेरी आकड्यामध्ये पदार्पण करत असताना 11 हा आकडा इथून मात्र गाठला जाते. काहीसा बॅकफुटवर जाताना दिसतो तो शाबाद संघ. 57 धावांचा टार्गेट. आखूड पद्धतीचं वारंवार आखूड पद्धतीची गोलंदाजी केली जाते आणि यावर मात्र प्रहार करण्यामध्ये अपयशी ठरतो तो उमेश कोहली उर्फ डॅनी. आता मात्र सचिन शर्मा हा मात्र स्ट्राईक एंडवर येतोय. 3 चेंडू फेकलेत. 3 चेंडू मध्ये तब्बल 4 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज तेजस यांनी. आखूड पद्धतीचा चेंडू आणि सोपा झेल टिपला जातोय. क्षेत्ररक्षक ओम खारकर याच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला आणि नन्ना मुन्ना फलंदाज सचिन शर्मा हा देखील तंबूच्या आश्रयाला. व्यासपीठावर देखील थोड्याच वेळापूर्वी आगमन झालं मोहन काका भोईर, जे मात्र प्रियदर्शनी बेलापूर असेल बेलापूर 11 बेलापूर संघाच्या पाठीमागे मात्र सातत्याने मात्र त्यांचा पाठराखण केलं जातं. एक चाहते देखील आहेत. तर राज कोहली मैदानामध्ये दाखल झाला. येणारे चेंडू असतील आपल्या समोर 14 चेंडू आणि 45 धावांचा टार्गेट. भला मोठा डोंगर इथून फोडावा लागेल आणि ते प्रयत्न एकही फलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळाले नाहीये. 5 फलंदाज मैदानामध्ये उतरले ज्यांच्यावर मात्र जबाबदारी दिली होती कर्णधाराने, परंतु जबाबदारीने खेळ इथून करता आला नाहीये. आता मात्र मैदानात असलेल्या राज कोहली आणि उमेश कोहली, परंतु राज करेल का खेळपट्टीवर हे देखील पाहणं गरजेचं असेल. पहिल्या चेंडूवर इथून मात्र फेकी आवश्यकता होती का, परंतु सुदैव असेल कोणती धाव घेण्याचा प्रयत्न इथून केला गेला नाहीये. 2 धावांनी धावफलक हालत असताना 14 धावा धावफलकावर देखील पाहायला मिळतात. या षटकातील शेवटचा 1 चेंडू म्हणजे 13 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता देखील असेल. आखूड पद्धतीचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न, लेग स्टंप सोडून जातोय चेंडू. पुन्हा एकदा अभ्यंतर वारंवार गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. 13 चेंडू 42 धावांची अजून देखील आवश्यकता असेल. राज कोहली आणि सुरेख प्रयत्न केला होता, परंतु प्रयत्नांना मिळतं अपयश. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. राज लक्ष्मण कोहली इथून मात्र फेकून देतोय चेंडू. षटकार आणि या इनिंगचा पहिला षटकार फलंदाज 5व्या क्रमांकावर दाखल झाला. त्याच्या बॅटमधून देखील पाहायला मिळाला. येणारे चेंडू असतील 12 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता म्हणजे 18.00 ची सरासरी इथून मात्र गाठावी लागेल. आणि येणारं षटक अति महत्वाचं असेल ते निकेत स्मृती शाहबाज संघासाठी.
फरहान चौहान कर्णधार देखील आहे, ज्याने मात्र हा संघ उभारणी केली आहे आणि मात्र आपल्या खेळाडूंवर विश्वास दाखवलाय. त्या विश्वासाला साजेशी अशी फलंदाजी करणं तितकंच गरजेचं असेल. मैदानामध्ये खेळ करताय उमेश कोळी आणि राज कोळी. नेक्स्ट मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल युनायटेड कुक्षेत आणि बेलापूर 11 या दोन संघादरम्यान. तर राज कोळी याला सुवर्ण संधी असेल. जर 3 षटकार ठोकले तर आपल्याला 1000 रुपयाचं पारितोषिक असेल मयूर यांच्या माध्यमातून. 12 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. तर मात्र खोदून काढला जातोय चेंडू. उमेश कोळी उर्फ डॅन याच्या माध्यमातून एकेरी धाव काढून स्ट्राईकला मात्र ज्या फलंदाजाने मागच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर षटकार टोकून काहीसा आपल्या संघाला मात्र कमबॅक करून देण्याचं काम केलं, त्याला मात्र स्ट्राईकवर आणून दिलं जातं. एक या धावसंख्येने 22 धावा धावफलकावर. येणारे चेंडू असतील 11 चेंडू 35 धावांची अजून देखील आवश्यकता असेल. गोलंदाज जितेश मडवी. इथून मात्र एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. सूर्य कसे रनिंग बिटवीन पाहायला मिळतोय. चितेच्या चपळाईने इथून दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून धावसंख्या काढून आपल्या संघाला पहिला विजय कोणत्या पद्धतीने दिला जाईल याचा प्रयत्न मैदानामध्ये पाहायला मिळतोय. तो निकेत स्मृती संघाचे हे दोन्ही फलंदाज. 33 धावांची आवश्यकता. 10 चेंडू. येणारे 4 चेंडू अति महत्वाचे असतील. ते सांगून जातील सामना कोणत्या संघाजवळ झुकला जाईल. तर मात्र बिगिट केला जाते. राजच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत षटकार. या फटक्यांची आवश्यकता होती. आता मात्र कर्णधार फरहान याला मात्र प्रश्न पडला असेल, जर इथून राज याला जर तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर पाठवलं असता तर एवढं दडपण जर आपल्या संघावर आलं नसतं. षटकाराच्या साईने संघाची धावसंख्या 30 आकडा गाठला जातोय. 27 धावांची आवश्यकता असेल. 9 चेंडू. 3 चेंडू मध्ये जर 2 मोठे फटके आले तर मात्र सामना बरोबरीच पाहायला मिळेल. राज लक्ष्मण कोळी नावाचं वादळ इथून मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतंय. गोलंदाज गीतेश काहीस दडपण. इथून मात्र लोवर फुलटस पद्धतीचा चेंडू होता, परंतु समाचार घेता आला नाही आहे आणि इथून मात्र बलिदान द्यावं लागेल ते उमेश कोहली याला. कारण विचार केला तर राजाच्या माध्यमातून सुरेख फलंदाजी केली जाते, त्याला स्ट्राईकवर आणण्यासाठी मात्र धाववाद होतो तो उमेश कोहली उर्फ डॅनी. तर नवीन फलंदाज पंकज कोहली देखील दाखल होते 6व्या क्रमांकावर निकेत स्मृती शाबाद संघासाठी. येणारे चेंडू शिल्लक असतील 8 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. आठ चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. इथून जबाबदारी असेल राज याच्यावर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते गीतेश मडवी, ज्याच्यावर उल्वे संघाची जबाबदारी देखील आहे.
चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 8 चेंडू 26 धावा. कोणता संघ जिंकेल? इथून मात्र राजचा मिस टायमिंग फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आकाश मडवी मात्र झेल खाली येते आणि अखेर मैदानामध्ये झंझावणारं वादळ येतोय तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज आदेश. येणारे 7 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता असेल. काहीसा बॅकफुटवर जाईल आता निकेत स्मृती संघ. ज्या वेळेला मात्र राज बॅटिंग करत होता तेव्हा वाटलं होतं कुठेतरी रंगतदार भरली जाईल या सामन्यामध्ये, परंतु राज देखील तंबूच्या आश्रयाला परतला गेला. आता मात्र जबाबदारी असेल ती पंकज कोहली आणि आदेश याच्यावर मात्र मोठी जबाबदारी असेल. शेवटचा चेंडू असेल, अति महत्वाचा असेल तो. शाबाज संघासाठी जर षटकार ठोकला तर कुठेतरी कमबॅक होईल आणि इथून मात्र ते प्रयत्न करत असताना पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका होता, परंतु फक्त एक धाव म्हणजेच येणारे 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता देखील असेल. तर एक बिग फाईट मॅच देखील यानंतर पाहायला मिळेल. बेलापूर संघ असेल एका बाजूला, दुसऱ्या बाजूला युनायटेड कुक्षेत संघ. या दोन संघादरम्यान देखील असेल. जर आपण चालू असलेली लढत देखील पाहतात, रॉयल उलवे परिसरातून हा संघ देखील दाखल झाला आणि निकेत स्मृती शहाबाज हा संघ देखील बॅटिंग करतोय. येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये तब्बल 26 धावांची, माफ करा 25 धावांची आवश्यकता आहे शहाबाज संघाला. त्या धावा कंप्लीट करण्यासाठी इथून मात्र फलंदाजांची जोडी पंकज कोहली आणि आदेश ही देखील पाहायला मिळते. शेवटच्या षटकासाठी गोलंदाजा मात्र आकाश याच्यावर मात्र जबाबदारी दिली आहे ती रॉयल उल्वे संघाचा कर्णधार अभिजित याने. सहा चेंडू 25 धावा. पहिल्या चेंडू पासून इथून मात्र प्रहार करावे लागतील त्या फलंदाजांना, तरच कुठेतरी शहाबाज संघ या सामन्यावर मात्र. पहिला चेंडू इथून मात्र बीट केला जातोय. चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क होत नाही. चेंडू मात्र विसरला जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चेंडू क्रमांक 1 इथून मात्र निर्धाव फेकून देतोय आकाश. म्हणजे येणारे चेंडू असलेल्या समीकरणाचा विचार केला तर 5 चेंडू 25 धावा. बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल घोषित क्षेत्रामध्ये. एकेरी धावसंख्येने काही फरक पडणार नाही उल्वे संघाला. आता मात्र पारड जड होते ते उल्वे संघाचं, कारण 4 चेंडू 24 धावांची आवश्यकता, म्हणजेच येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर हवा आहे तो षटकार. आणि इथून मात्र एकेरी धाव. पराभवाच्या दाट छत्रछायेखाली जाईल तो शहाबाज संघ. येणारे 3 चेंडू 23 धावांची आवश्यकता. तीन चेंडू 23 ची आवश्यकता. एक धाव कंप्लीट केली जाते. 2 चेंडू 22 आणि विजय निश्चित केली जाते आणि औपचारिकता शिल्लक असेल. दोन चेंडू 22 धावा. स्लोवर पद्धतीचा चेंडू, त्याच्यावर मिळते 1 धाव. शेवटचा चेंडू शिल्लक असेल.
आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी देखील एका चेंडूची वाट पाहावी लागते ती रॉयल उल्वे संघाला. आणि हा येतोय बिग हिट. जर हा फटका सुरुवातीला पाहायला मिळाला असता तर कुठेतरी चित्र वेगळं असतं, परंतु हाडलं का निकेत स्मृती संघ आपण सहभाग घेतला, आपला देखील आभार असेल. विजय होतोय रॉयल उल्वे संघ, आपलं देखील हार्दिक अभिनंदन. यापुढचं आवाज देखील आपल्या समोर असेल नवी व्हॉइस ऑफ नवी मुंबई विघ्नेशजी मडवी सर. आणि या सामन्याचा हिरो आकाश मडवी, 12 चेंडू 30 धावा. याच्या बॅट मधून देखील पाहायला मिळेल आकाश आपण यायचं आहे आणि खेळावृत्ती इथून पाहायला मिळेलं शिस्तबद्ध क्रिकेट. नवी मुंबईचं काय असतं हे देखील जमलेल्या प्रेक्षकांना तसेच युट्यूबच्या माध्यमातून पीटीसी थेट प्रक्षेपण पाहत असलेल्या प्रेक्षकांना देखील पाहायला मिळते. हस्तांदोलन करून दोन्ही संघ मात्र मैदान सोडतील. आकाश आपण यायचंय. सुरेख अशी फलंदाजी आपल्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. मॅन ऑफ द मॅच. आणि याच दरम्यान निलेश दादा पाटील यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल साईबाबा चषक 2022. तर या आपण आकाश त्वरित यायचंय. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हिरो ठरलाय तो रॉयल उल्वे संघाचा आकाश. विनंती असेल निलेश दादा पाटील आपल्या शुभ हस्ते इथे सन्मानित करायचं आहे. तर या रॉयल उल्वे संघाचा आकाश इथून ठरतोय मॅन ऑफ द मॅच. सुरेख फलंदाजी केली गेली आणि ठरलाय सामनावीर. निलेश दादा पाटील यांच्या माध्यमातून या पारितोषिकाचं वितरण देखील केलं जातंय.